नमस्कार मित्रांनो, MPSC GK या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा। आज आपण या व्हिडिओमध्ये भारताची अर्थव्यवस्था या विषयावर काही प्रश्न उत्तरे पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणास अर्थशास्त्राचे जनक म्हणतात? उत्तर आहे ऑप्शन अ, ॲडम स्मिथ। प्रश्न क्रमांक 2, ज्या शास्त्रांमध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो त्यामध्ये प्रामुख्याने कोणत्या विषयांचा समावेश होतो? ऑप्शन आहेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इतिहास। ऑप्शन ब, मानसशास्त्र, आर्थिकशास्त्र, इतिहास। ऑप्शन क, इतिहास, भूगोल, रसायनशास्त्र। ऑप्शन ड, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र। उत्तर आहे ऑप्शन ब, मानसशास्त्र, आर्थिकशास्त्र आणि इतिहास। प्रश्न क्रमांक 3, भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य आहे? अ, ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात। ब, या अर्थव्यवस्थेत ग्राहक हे सार्वभौम नसतात। क, भांडवलशाही अर्थव्यवस्थेत बाजारपेठेत स्पर्धेचे प्राबल्य असते। ऑप्शन आहेत अ, अ ब क, ब, अ ब। ऑप्शन क, फक्त क। ऑप्शन ड, अ क। बरोबर उत्तर आहे ऑप्शन ड, अ आणि क। प्रश्न क्रमांक 4, ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने सरकारी मालकीची असतात आणि वस्तू व सेवांचे उत्पादन व विभाजन सरकारमार्फत चालते अशा अर्थव्यवस्थेला काय म्हणतात? ऑप्शन आहेत भांडवलशाही अर्थव्यवस्था, ब, मिश्र अर्थव्यवस्था, क, समाजवादी अर्थव्यवस्था, ऑप्शन ड, मुक्त अर्थव्यवस्था। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क, समाजवादी अर्थव्यवस्था। प्रश्न क्रमांक 5, 1991च्या आर्थिक सुधारणांपासून भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास कसा चालू आहे? अ, मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे, ब, मुक्त अर्थव्यवस्थेकडून मिश्र अर्थव्यवस्थेकडे, क, मुक्त अर्थव्यवस्थेकडून समाजवादी अर्थव्यवस्थेकडे, ड, मिश्र अर्थव्यवस्थेकडून समाजवादी अर्थव्यवस्थेकडे। ऑप्शन आहेत अ बरोबर, ब बरोबर, क, ड बरोबर, ड, क बरोबर। बरोबर उत्तर आहे अ बरोबर। प्रश्न क्रमांक 6, भारताने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर कोणत्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला? ऑप्शन आहेत अ, समाजवादी, ब, भांडवलशाही, ऑप्शन क, मिश्र, ऑप्शन ड, मुक्त। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क, मिश्र। प्रश्न क्रमांक 7, अर्थव्यवस्थेच्या चतुर्थ क्षेत्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? अ, उच्च बौद्धिक क्षमतेचा वापर, ब, संशोधन व विकास, ड, वीज निर्मिती आणि कारखानदारी, क, खाणी व खनिज उत्पादने। बरोबर उत्तर आहे अ आणि ब। प्रश्न क्रमांक 8, द्वितीय क्षेत्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? अ, या क्षेत्रात प्राथमिक क्षेत्रातून प्राप्त वस्तूंवर प्रक्रिया करून दुसऱ्या वस्तू तयार केल्या जातात, ब,
यामध्ये व्यापार व वाहतूक या सेवांचा समावेश होतो. क. यामध्ये कारखानदारी, बांधकाम, वीज निर्मिती, पाणीपुरवठा इत्यादींचा समावेश होतो. बरोबर उत्तर आहे ऑप्शन 3 अ क. प्रश्न क्रमांक 9. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अ. सार्वजनिक क्षेत्रात सरकारमार्फत चालविले जाणारे उद्योग सर्व उद्योग उपक्रम येतात. ब. खाजगी क्षेत्र म्हणजेच ज्यामध्ये खाजगी व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाची मालकी किंवा नियंत्रण असणे. ऑप्शन आहेत 1. दोन्ही बरोबर, ऑप्शन ब. दोन्ही चूक, ऑप्शन 3. अ बरोबर ब चूक, ऑप्शन 4. अ चूक ब बरोबर. बरोबर उत्तर आहे दोन्ही बरोबर. प्रश्न क्रमांक 10. सूची 1 व सूची 2 यांच्या जोड्या लावा. सूची 1 मध्ये प्राथमिक क्षेत्र, 2 द्वितीय क्षेत्र, 3 तृतीय क्षेत्र, 4 चतुर्थ क्षेत्र. सूची 2 मध्ये ए. जंगल संपत्ती, खाणी व खनिजे, बी. माहिती व तंत्रज्ञान विषयक कौशल्य, सी. बांधकाम व वीज निर्मिती, डी. व्यापार, वाहतूक, दळणवळण. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब. थँक यू गाईज फॉर वॉचिंग माय चॅनल. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.